प्रतीक येतोय नवीन फलंदाज. पहिल्या बॉलवर विकेट्स. स्वागत. अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता, परंतु लॉंगऑन मध्ये क्षेत्ररक्षक सुंदर झेल कंप्लीट केला गेलाय अक्षयच्या माध्यमातून. धावफलकार एकी धाव नाहीये. विकेट क्रमांक पहिल्या चेंडूवर जरूर पाहायला मिळालाय. स्वागत. पुन्हा एकदा समोर आपण पाहत आहेत प्रतीक. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पुढे जातोय. आशू एक धाव मिळेल. पैकी येते तत्वर सिंगल कंप्लीट केली गेले. सिंगलच्या मदतीनं श्रीगणेशा होतोय चेहनमान भादव्या संघाचा. पहिल्या बॉलवर विकेट्स परिपूर्ण केली. दुसऱ्या चेंडूवर सिंगल. करणला चांगली बॅटिंग करावी लागेल. करण एक चांगला रन मशीन म्हणून या संघासाठी ओळखला जातोय. जनमान भादवे या संघासाठी. दोन बॉलची समाप्ती. स्कोर करण्यात धावा आहे एक गडी बाद. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. एकदा मिळेल. 21 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 2 या अंकावर. चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली पाहायला मिळालंय. पहिल्या 3 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट्स जरूर परिपूर्ण केला गेलाय. स्कोर कार्ड धावा 2. प्रतीकला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण पहिला विकेट अपराजला अगदी स्वस्तामध्ये बाद केलाय. वेगवान चेंडूवर केलाय प्रहार. फटका फसलाय की डिस्टन्स क्लिअर होईल. एक सोपासा झेल होता. करणने हा झेल सोडलाय. इझी कॅच होता. झेल निसटलाय. स्कोर काढायला बाहेर अगदी एकच धाव मिळेल आणि 21 स्कोर काढला 3 या अंकावर. पुढील बॉल. वाईट बॉल. पंच दर्शवतात. बघा आत्मविश्वास थोडासा खालावला गेला. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं झेल निसटला. जेव्हा जेव्हा झेल प्राप्त करतायत तेव्हा आत्मविश्वास दुणावला जातोय. षटकार जेव्हा फलंदाज मारतो तेव्हा आत्मविश्वास आणखी द्विगुणित होतोय. येथून मात्र झेल सुटला. त्याच कारणाचा हा वाईट बॉल पाहायला मिळालाय स्वागतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 2 आपण पाहत आहेत. 4 या धावसंख्येवर गॉन. दबा 4. 2 फलंदाज अगदी दोन्ही सलामीला माघारी परतवण्याचं काम केलंय. स्वागत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. चार धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1 सध्या आपण पाहत आहेत. स्वागत चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल. लेफ्ट हँड फलंदाज जिग्नेश. शेवटचा चेंडू असेल. एक धाव कंप्लीट केली जात आहे. वाईट बॉल. 1+1. 2 धावा इथून ऍड केल्या जात आहेत. धावफलका धावा आहेत 6. 6 धावा 2 गडी बाद. पहिले 2 सलामवीर अगदी स्वस्तामध्ये बाद झाल्यात. एका बाजूने प्रतीक आणि जिग्नेशची जोडी आपण पाहत आहेत. 3 षटकाचा सामना असेल. 3 षटकामध्ये 30+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल भादवे संघाला. पुन्हा एकदा वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड दाबात 6-7. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल. अगदी 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या त्या चेंडूवर. 2 वाईट बॉल 1 बाईच्या स्वरूपात. शेवटचा बॉल. धावफलका दाबात 7. 2 गडी बाद. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडूला अगदी
चांगला क्षेत्ररक्षण पाला प्रयत्न केला होता. आणि हा चौकार पाहायला मिळाला. चौकार. चला प्रेक्षक, चौकार आहे का हा? या चौकाराशी स्कोर करता पोहोचलाय. 11 या धावसंख्येवर 2 गडी बाद, 1 षटकाची समाप्ती. एक षटकाची समाप्ती. स्कोर काढा दबाय 11, 2 गडी बाद. आशिषाला गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2. 3 षटकाचा सामना असेल. जिग्नेशला चांगली फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूने प्रतीक आपण पाहतायत. 11 धावा पहिल्या षटकाच्या अगदी परिपूर्ण समाप्ती अखेर 2 गडी बाद. एक चेंडूवर मागच्या 7 धावा खर्च केल्या स्वागतने. पुढील बॉल फुल टॉस बॉल. अगदी क्षेत्ररक्षक दूरवर आहे. प्रयत्न चांगला केलाय. सुंदर झेल कंप्लीट केला गेलाय. विकेट क्रमांक 3 जिग्नेशला परतावं लागेल. जिग्नेश पुन्हा एकदा नवीन फलंदाज. जिग्नेश नवीन फलंदाज. स्कोर कार्ड धावाचा 11, 3 गडी बाद. जे हनुमान बादबे संघ प्रथम बॅटिंग करताना. आशिष पहिल्या बॉलवर विकेट्स जरूर पाहायला मिळाला. टॅप करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये होत आहे. जिग्नेशला परतावा लागेल. विकेट क्रमांक 4, 11 या धावसंख्येवर गॉन. मध्ये नाहीये. एक 6 जरूर पाहायला मिळाला होता मताने चषक मध्ये. सईच्या बॅट मधून तौफलकर धावा आहेत 11. धावफलकर धावा आहेत 11. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय आई माऊली डोंगरे संघ. फुल टॉस बॉल. दिशा दिली गेलाय. डीप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी ऍक्युरेट फेकी पाहायला मिळालाय. क्या बात आहे. मी आपण पाहत आहेत एक छोटा खेळाडू सीमा रेषेवर लगत अगदी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण, ऍक्युरेट फेकी. एकच धाव मिळेल. तौफलकर धावा आहेत 12. थोडस अडचणीत आहे टीम आपण पाहत आहेत. जय हनुमान बादवे संघ 30+ करण्याचा प्रयत्न करावा लागेल तर एक फायटिंग स्कोर असेल. पुढील बॉल क्लीन बोल्ड. 5वा धक्का लागतोय. 12 या धावसंख्येवर गॉन.
मंगेशजी गरज साहेब उपस्थित झालात. अगदी वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाल्यात. नवीन फलंदाज नाव सांगा. उद्धव. उद्धवला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीत आहे. फक्त एक चौकार जरूर पाहायला मिळाला होता. धावफलका धाबा आहेत 12, 5 गडी बाद. चांगले लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाले. कौतुक करावं लागेल. प्रथमतः स्वागतने चांगली गोलंदाजी केली. तर नंतर आशिष चांगली गोलंदाजी करतायत. पुढील बॉल आशिष. हो यावेळेस वाईट बॉल. पंच दर्शवत आहेत जयप्रकाशजी गरज सर. धावफलका धावा 13, 13 धावा धावफलकावर. 30चा मॅजिकल आकडा इथून पाहायला मिळेल का जय हनुमान भादबे संघाकडून. पुढील बॉल. हो वेगवान वेगवान चेंडू यावेळेस पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. 13 धावा धावफलकावर. उद्धव संकटमोचक बनावं लागेल. एक सन्मानजनक स्कोर उभा करून द्यावा लागेल. सध्या टीम अडचणीत आहे. पुढील बॉल. ते फटका फसला गेलाय. हो सेल सुटलाय तिथे. करण होते. अगदी एक सोपासा झेल होता. असं वाटतं स्टायलिश झेल पकडेल, परंतु झेल निसटलाय आणि 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावत 15, 5 गडी बाद. येणारी 6 चेंडू असतील. सहा बॉल अजूनही शेष असतील. कल्पेश आलाय गोलंदाजी मार्कवर. फिरकीचा मारा करण्यामध्ये माहीर आहे कल्पेश. अंतिम षटक असेल. पंधरा धावा धावफलकावर. शेवटचे 6 बॉल असतील. कल्पेश मार्कवर. अगदी समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. आशिष पुढे सरसावेल. एकदा मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 16, 16 अंकावर. 16 धावा धावफलकावर. अंतिम षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ शेष असेल. उद्धवला प्रयत्न करावा लागतील. एखादा हवाई स्ट्रोक पाहायला मिळेल का उद्धवच्या बॅट मधून. सध्या 15 धावा धावफलकावर आहेत. पुढील बॉल. हो अप्रतिम चेंडू. डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा खेळ शेष. धावफलका धावा फक्त 16 धावा. चार मध्ये जरी 8 येत आहेत तर एक सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल असेल. यावेळेस उद्धवच्या बॅट मधून एक संघर्षाचा षटकार पाहायला मिळालाय. धावफलका धावा 22, 22 रन. 22 रन, 22 धावा धावफलकावर. येणारे 3 चेंडू. तीन चेंडू आहेत अजूनही. धावफलका धावा 22, 22 रन्स. दीप जाधव यांचा शुभागमन आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. डॉट बॉल येतोय. कुर्लाई चषक 2026च्या माध्यमातून हार्दिक स्वागत. दीप जाधव आपण पाहत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झाल्यात. शेवटचे 2 बॉल असतील. धावफलका धावा 22 रन, 22. पुढील बॉल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक होईल का. 4 क्षेत्ररक्षक. हो
3 धावा कंप्लीट झाल्यात. तिहेरी स्कोर कार्ड आपला 25-25 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू असेल. 25-25 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल असेल. धावफलकावर धावा 25. 25-25. शेवटचा बॉल. धावफलकावर धावा 25. शेवटच्या बॉलवर केलाय प्रहार. चौकार येतोय आणि स्कोर कार्ड धावात 29. मी म्हटलं होतं 30चा आकडा आणि इथून 30 धावांचा टार्गेट असेल विजयाकरिता. दीपजी जाधव उपस्थित झाल्यात. मी कौतुकला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण दीप जाधव यांचं स्वागत सन्मान करणार आहोत. अक्षय आणि आशिष ही जोडी आपण पाहतात. 18 बॉल मध्ये 30 धावांचं लक्ष असेल. प्रति षटक 10ची सरासरी. करण आलाय गोलंदाजी मार्कवर. आशिष आणि अक्षयची जोडी. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅच लावतोय सुरुवात. शेखरची किणी. गोल्डन मॅजिक फिंगर आपण पाहतायत. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. पहिला बॉल आपण पाहतायत. अगदी लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. पहिला बॉल अवांतरच्या स्वरूपात जरूर पाहायला मिळालाय.
एक धाव धाव फुलका लागते. त्यावेळेस थोडासा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एकदम वेल लेग बाईटच्या स्वरूपात. स्कोर कार्ड धावा 2. एक बॉलच्या समाप्ती अखेर 10ची सरासरी प्रतिषटक असेल. पुढील बॉल पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. धाव फलकावर धावा आहेत 3. तिन्ही धावा अवांतरच्या स्वरूपात पाहायला मिळाल्यात. पुढील बॉल स्कोर कार्डवर धावा 3. एक बॉलची समाप्ती झाली. हो 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 डॉट बॉल येतोय. अक्षय ऑडिटर फुलंदाज 30 धावांचा पाठलाग. षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ आहे. पुढील बॉल पंचाकडे लावू डबेल. फिंगर इज गॉन. अंपायर नाऊ. विकेट क्रमांक 1 अक्षयला परतावा लागेल. 3 या धावसंख्येवर पहिला धक्का गॉन. अमित आलाय नवीन फलंदाज. पहिल्या विकेटचं पतन झालंय 3 या धावसंख्येवर. या मॅचचा विनिंग टीम आणि श्री गणेश डोंगरीपाडा संघ नेक्स्ट मॅच असेल. त्यानंतर प्रथमतः आज DSP संघाने चांगली कामगिरी केली पहिल्या 5 संघामध्ये. अमित नवीन फलंदाज. स्कोर कार्ड धावा 3. एक गडी बाद. पुढील बॉल करून गुल मार्कवर सज्ज. समोर अमित. क्षेत्ररक्षक आहे मिडॉन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फेकी एक धाव मैल. 21 स्कोर कार्ड धावून पोहोचलाय 4 या अंकावर. 4 धावा धाव फलकार. षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ आपण पाहत आहेत. पहिली धाव अगदी बॅटच्या स्वरूपात पाहायला मिळाली. पुढील बॉल पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 2 आपण पाहत आहेत. 4 या धावसंख्येत दुसरा धक्का लागतोय. करण येतोय नवीन फलंदाज. स्कोर कार्ड धावत फक्त 4. 30 धावांचा पाठलाग. सुरुवात अगदी धीम्या गतीने आपण पाहत आहेत. 4 धावा धाव फलकावर. करण आणि अमित ही जोडी आपण पाहतात पण यांच्या आतमध्ये धावफलका धावत फक्त 4. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. धावफलका धावा आहेत आपण पाहतात 4. 10ची सरासरी प्रतिषटक. टॉस बॉल होता. नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. 1+1 2 धावा येतील. 6 धावा धावफलकावर. आता फ्रीटचा बॉल. सहा धावा धावफलकावर. शेवटचा बॉल. आता फ्री हिटचा हा बॉल असेल. अमितकडे एक संधी असेल. फ्री हिटचा बॉल.
फ्रेटच्या बॉलवर केलाय प्रहार. मिड विकेट परिक्षेत्रामध्ये वन बाउन्सी माशाबाद चौकारांकरिता 10 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती. येणारे 12 चेंडू 20 धाब्यांची आवश्यकता असेल. बारा चेंडू 20 धाब्यांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जरूर पाहायला मिळाल्यात. पहिल्या इनिंग मध्ये 11 आल्या होत्या. या इनिंग मध्ये आपण पाहताय 10 धावा आल्यात. अपराज गोलंदाज मार्कवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. या मॅच मध्ये अगदी मुपलाई फोडता आला नव्हता अपराजला. गोलंदाजी कशा प्रकारे करेल, कारण 12 बॉल आहेत. 20 धावांचं समोर लक्ष असेल. हे दीप 16 आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून क्षणचित्र बंदिस्त केली जातील. तौफुलकर धावा आहेत आपण पाहतायत. अगदी 1 ने पुढे. 11 धावा धावफलकावर. पुढील बॉल गोलंदाज गोल मार्कवर अपराज. पहिल्या बॉलवर सिंगल परिपूर्ण केले गेले. स्कोर कार्ड धावा 11. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. लॉंगच्या डोक्यावरून षटकार 6 धावा. अमितच्या बॅट मधून हा षटकार. धावफलका धावा 17. दुसऱ्या बॉलवर षटकार पाहायला मिळालाय. 17 धावा धावफलकावर. 10 चेंडू आणि 13 ची आवश्यकता. एका षटकाराने समीकरण बदललंय. 17 धावा धावफलकावर आहेत. सेव्हन्टीन रन्स लॉस ऑफ 2 विकेट. येणारे 10 चेंडू 13 धाब्यांची आवश्यकता असेल. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. पडल्यानंतर थोडसा बाहेरच्या बाजूने निघालाय. डॉट बॉल येतोय. चांगल्या लाईन त्यातले गोलंदाजी. नेक्स्ट मॅच या मॅच मधला विनिंग टीम आणि डोंगरीपाडा संघाचा कॅप्टन आपण इथे येऊन राहायचं आहे. ती त्वरित मॅचला सुरुवात केली जाईल. चांगला ड्राईव्ह केला गेलाय. उद्धव पुढे सरसावेल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीच्या मतीनं स्कोर कार्ड 19 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. 11 धाब्यांची आवश्यकता. पुढील बॉल फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला. वारंवार खराब क्षेत्ररक्षण फंबल झाला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावफलका धावात 21. 21. 9 धाब्यांची आवश्यकता असेल. 7 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. आता शेवटचा बॉल असेल. थोड्याच वेळात ड्रोन कॅमेराने चलचित्र टिपली जातील. दीप जाधव 2 ऑपरेटर आपण पाहतात आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत.
शेवटचा बॉल 7 चेंडू 9 धाब्यांची आवश्यकता. अमित चांगली फलंदाजी करतोय. वेगवान चेंडू. आता येणारी 6 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. 6 मध्ये 9. अंतिम षटक कुठला गोलंदाज असेल? जिग्नेश पाटील गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. जिग्नेश गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता असेल. सहा बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. करण किणी समोर. चला स्पीडअप करा. अजूनही बऱ्याचशा मॅचेस आहेत. 4 बदलत घड्यामध्ये ड्राईव्ह केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धाब्याचा कॉल. फलंदाज अगदी धावबाच्या स्वरूपात बाद होईल. एक धाव परिपूर्ण. स्कोर कार्ड धावा आहेत 22. आठ धाब्यांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच या टीम मॅच मध्ये जिंकणारा संघ त्याच्या समवेत श्री गणेश डोंगरीपाडा संघ असेल. 5 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता असेल. स्लोवर वनचा चेंडू. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालंय. जिग्नेश चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतोय. आता 4 चेंडू आहेत. 8 धाब्यांची आवश्यकता. 4 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता. थोडस प्रेशर असेल फलंदाजांवरही. प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं असेल आई माऊली डोंगरीपाडा संघासाठी. हे माऊली डोंगरे संघ इथून मॅच जिंकेल का? स्लोवर वनचा चेंडू. यावेळेस पंचाकडे लाऊड अपील. पंच मात्र सहमत नाहीये. ते आपण पाहताय. चला तर कुठल्याही प्रकारचा वाद विवाद करायचा नाहीये. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल लक्षात ठेवा. इथून प्रेशर मध्ये आहे करण. 3 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता. करणला रन बनवायचे आहेत परंतु चांगले जिग्नेश गोलंदाजी करतोय. स्लोवर वनचा मारा करतोय. 3 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता असेल
विजयाकरिता पुढील बॉल. हो हो हो, यावेळेस काय केलं जात आहे, तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल विवेकच्या माध्यमातून आणि व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. म्हणजे 3 बॉल 7 ची आवश्यकता. लाईन त्यात नेत नाही गोलंदाजी. हा बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळाला, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट केले गेले सध्या विवेककडे. फुलकर धावा आहेत 23. 7 धाब्यांची आवश्यकता येणार. 3 चेंडू 3 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. स्ट्राईक विवेककडे ठेवण्याचा प्रयत्न. चला नेक्स्ट फलंदाज. आता 2 बॉल आहेत 6 धाब्यांची आवश्यकता. दोन बॉल 6 ची आवश्यकता असेल. स्कोर कार्ड धावा 24. हा बॉल खूप महत्वाचा असेल. 2 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. 2 मध्ये 6, माफ करा, 2-6चं इक्वेशन. 24 धावा धावफलकर आहेत. 2 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा एकच धाव. इथून फलंदाजाला परतावं लागेल. तिसरा फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झालाय. आता विवेकला हा चौथा चान्स असेल. इथून मॅच फिनिश करावी लागेल षटकार मारून, आणि एक चेंडू मागे 5 ची आवश्यकता. पाच धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. विवेककडे अगदी 2दा-3दा संधी आलंय. इथून शेवटच्या बॉलवर मॅच फिनिश करेल का? परंतु जिग्नेशचं कौतुक करावं लागेल. काही जबरदस्त गोलंदाजी केलंय. 1 बॉल 5 ची आवश्यकता. शेवटचा बॉल. यावेळेस शेवटच्या बॉलवर केलाय प्रहार. विवेकच्या बॅटमध्ये तो षटकार. मॅच फिनिश केला गेलाय. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. डोंगरीपाडा टीमचा कॅप्टन आपण या. चला डोंगरीपाडा संघाचे कॅप्टन आई माऊली कॅप्टन टॉस साठी या. चला डोंगरीपाडा कॅप्टन टॉस साठी या. आणि डोंगरे कॅप्टन टॉस साठी या. चला आणखीन 5 सामने आहेत. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. डोंगरे कॅप्टन आपण या. डोंगरे कॅप्टन, अरे कॅप्टन टॉस साठी तर या. चला टॉस केला जातोय. तुमच्या महिला भगिनी उपस्थित झाल्या, त्यांचं हार्दिक स्वागत. कुल्लाई चषक सरतोडी. डोंगरी संघाने टॉस जिंकलाय. 2 षटकाचा सामना असेल. अजून 5 सामने आहेत. पाच अजून मॅच आहेत.
अरे पण आता टाइम लिमिट झाले, कमी टाइम आहे आपल्याकडे, 5 मॅचेस आहेत.